देवाच्या वचनाकडे आपण ह्या वेळेस लक्ष देऊया. आजचा विषय अतिशय महत्वाचा, ज्यावर मी जास्त बोलण्याचं टाळतो किंवा बोलत नाही, आणि त्या विषयाकडे आपण आज थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तो म्हणजे देवाला देणं, दशमांश. त्याच्यावर खूप ख्रिस्ती समाजामध्ये या विषया संदर्भात गैरसमज आहेत, वाद आहेत, टाळाटाळ करतो आम्ही हा विषय बोलायला किंवा ऐकायला. क्षमा करा. दशमांश हा केवळ पैशाचा विषय नव्हे, त्याच आज आम्ही पाहणार आहोत. दशमांश हा मनाचा, विश्वासाचा आणि देवाच्या प्रती आमची निष्ठा आहे त्याचा विषय आहे. आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल. माझा विश्वास आहे आतापासून 1 तासानंतर देवा आपल्याला नवीन विचार या ठिकाणून देईल असा माझा पूर्ण विश्वास आहे. बरेच लोक म्हणतात देवाला पैशाची गरज आहे का? मनुष्य देवाची चोरी करू शकतो का? धक्कादायक आहे. वाचूया मलाकीचं पुस्तक, सर्वांच्या परिचयाचं वचन, 3रा अध्याय आणि 8वं वचन. मलाकी 3:8. मत्तयाच्या आधी 2 पानं उलटली तर आपल्याला सापडेल. मलाकी 3:8 मध्ये लिहिलं आहे, मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे. असे असून तुम्ही म्हणतात, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने. दशमांश मूळ भाषेत, हिब्रू भाषेमध्ये याचा अर्थ होतो माशेर. माशेर म्हणजे 10वा भाग. दशमांश म्हणजे देवाला देणे नव्हे. नीट ऐकूया. दशमांश म्हणजे देवाला देणं नव्हे, तर देवाने जे आम्हाला दिलं ते त्याला परत देणे. दशमांश देणं म्हणजे देवाला देणं नव्हे, तर देवाचं असलेलं परत करणं. स्तोत्र 24 आणि 1 मध्ये लिहिलं आहे, पृथ्वीवर त्यातील सर्व काही परमेश्वराचं आहे. जग आणि त्यातले सर्व काही परमेश्वर, राहणारे परमेश्वराचं. जे काही पृथ्वीवर आहे ते देवाचं आहे. थोडस आपण पाहूया पवित्र शास्त्रात पहिला दशमांश कोणी दिला. आम्हाला माहिती आहे कोणी दिला. सर्वात पहिला व्यक्ती ज्याने दशमांश दिला, आणि ते म्हणजे उत्पत्तीचं पुस्तक 14वा अध्याय आणि 18 ते 20 या वचनामध्ये आपल्याला ते सापडेल. अब्राहम. उत्पत्ती 14, 18 ते 20 मध्ये लिहिलं आहे, आणि शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्या समोर आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला येण्याप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव, तो अब्रामाला आशीर्वाद देव. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. याजकाने अब्रामाला आशीर्वाद दिला, आणि तो आशीर्वाद कसा दिला? तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले आहे तो धन्य. आणि जेव्हा याजकाने अब्रामाला आशीर्वाद दिला, त्यानंतर अब्रामाने
असं लिहिलं आहे, त्याच्या अवघ्याचा श्रीमंत होता अब्राहम, त्याच्या जे सर्वस्व आहे, काय लिहिलं शब्द वापरला आहे, त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. मला प्रश्न इथे असा पडतो, अब्राहमाला कोणी सांगितलं याला 10वा भाग दे? कारण तोवर नियमशास्त्र नव्हतं, देवाने अशी काय आज्ञा दिलेली नव्हती की तुम्ही आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग द्या. हे तर निर्गमाच्या पुस्तकात आलं मोशे कर्वी. अब्राहमाच्या वेळेस असं काही नव्हतं. अब्राहमाला कोणी सांगितलं तुझ्या सर्वस्वाचा 10वा भाग दे? त्याने मनापासून त्या याजकाचा सन्मान करून आपल्या मिळकतीचा, आपल्या सगळ्या संपत्तीचा 10वा भाग दिला. आणि तो असंच म्हणतो, या सर्व जे माझ्याकडे सामर्थ्य आहे, वैभव आहे, त्याचं स्रोत देव आहे. जी काही मिळकत माझी आहे, जे काही उत्पन्न माझं आहे, ते त्याच्यामुळे आहे. म्हणून त्यांनी 10वा भाग दिला. दशमांश कराराचं चिन्ह आहे. करार. अब्राहमाने मल्कीसदेक जो याजक होते त्याच्या हाती दशमांश देऊन म्हणाला, तो असं दाखवतो, मी देवाच्या शासनाखाली आहे, मी देवाच्या अधिकाराखाली आहे, मी देवाच्या गव्हर्नन्स खाली आहे. आज आम्ही दशमांश देतो, मंडळी म्हणते म्हणून नाही, तर आम्ही देवाला ओळखतो. ज्या देवाने आम्हाला जीवन दिलं, ज्या देवाने आम्हाला श्वास दिले, ज्या देवाने आम्हाला उत्पन्न दिलं, आणि जे काही आमच्याकडे आहे ते देवापासून आहे, आणि म्हणून आम्ही त्याला देतो. संस्थेचा नियम आहे, मंडळीचा नियम आहे म्हणून देत नाही. हा फरक आहे. दुसरा, दशमांश कोणी दिला? तर त्याच उत्पत्तीच्या 28व्या अध्यायामध्ये आम्ही म्हणतो याकोबाने दशमांश दिला. उत्पत्ती 28 आणि त्याची 20 ते 22 वचनामध्ये आम्ही पाहतो, याकोबाने असा नवस केला की देव माझबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे ती माझे संरक्षण करील, आणि मला खावयास अन्न व लावयास वस्त्र देईन, आणि मी आपल्या पितृभूमी सुखरूप परत येईन, व परमेश्वर माझा देव होईल, आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल, आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करेल. अजून बी देवाचे नियम आले नव्हते याकोबाच्या वेळेस. अब्राहमाला शत्रूपासून सुटका दिली म्हणून तो धन्यवाद देतो मल्कीसदेक. या ठिकाणी याकोब सांगतो की जे त्याचे शत्रू आहे त्याच्यापासून तू माझं संरक्षण करशील, माझ्याबरोबर राहशील, ज्या वाटेने मी जात आहे माझे संरक्षण करशील, मला खावयास अन्न आणि लावयास वस्त्र देशील. आणि तो म्हणतो जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन. अवश्य, जमलं तर नाही, भाग पडतं म्हणून नाही, अवश्य देईल, डेफिनेटली देईल. याकोबानी अट इथे आपल्याला वाटतं, पण याकोबानी अट घातलेली नाही. त्याचा बोलण्याचा अर्थ आहे ही फक्त प्रार्थना नव्हे, ही कराराची भाषा आहे देवा तुझ्या आणि माझ्यामध्ये. कारण मी फक्त तुझ्यावर विसंबून आहे, तुझ्यावर अवलंबून आहे. जर तू हे केलं मी ते केलं, भाडे तत्वावरचा करार नाही, तर हा देवाशी जोडले गेल्याचा नात्याचा करार आहे. म्हणून मी तुला देईन. आपल्या मूळ विषयाकडे जेव्हा आम्ही येतो, देवाची चोरी आणि मलाकी याचं पुस्तक 3रा अध्याय जो आपलं मूळ वचन आहे त्यामध्ये 3रा अध्याय 8 आणि 9 मध्ये लिहिलं आहे. आपण जे वचन वाचलं या ठिकाणी की
मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे असे असून तुम्ही म्हणतात आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश आणि अर्पण या संबंधाने. तुम्ही शापाने शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे. तुम्ही शापित आहात. चोरी, तुम्ही चोरी केली, देव म्हणतो. सर्व राष्ट्रांनी तुम्ही चोरी केली, देव म्हणतो. 3 प्रकारची चोरी. एक मालमत्तेची चोरी. एक माणूस दुसऱ्या माणसाचं पाकिट मारतो पैशाचं, तसं दशमांश न देणं म्हणजे देवाची मालमत्ता वापरणं आणि ती परत न देणं म्हणजे देवाची चोरी करणं. एक मालमत्तेची चोरी. दुसरी चोरी आहे ती म्हणजे सन्मानाची चोरी. नीतिसूत्र 3 अध्याय आणि त्याचं 9वं वचन, नीती 3 आणि 9 मध्ये लिहिलं आहे, तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. तू आपल्या द्रव्याने व आपल्या, काय शब्द इथे? आपण हा शब्द नेहमी विसरतो. सापडलं का? नीती 3 आणि 9. तू आपल्या द्रव्याने व आपल्या, बायबल नाही आपल्याकडे, अजून लाईट लावा, दिसत नाही लोकांना. एक शब्द आहे, सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने. आणि अजून शेवटला महत्वाचा शब्द आहे, परमेश्वराचा सन्मान कर. देवाला देणं म्हणजे परमेश्वराचा सन्मान करणं, देवाचा सन्मान करणं. आणि पहिली गोष्ट जर काय करायची आहे तर ती देवाला देणं आहे, मग बाकीच्या गोष्टी. द्रव्याने, द्रव्य म्हणजे काय? पैसे, आर्थिक गोष्टी. आणि उत्पन्न, सर्व उत्पन्न. इथे फक्त शेतीचं उत्पन्न लिहिलं नाही. आणि असं न करणं म्हणजे चोरी करणं. आणि फक्त चोरी करणं नाही तर देवाचा सन्मान चोरणं. कारण जो परमेश्वराला देतो तो त्याचा सन्मान करतो, आणि जो परमेश्वराला देत नाही तो त्याचा सन्मान करत नाही. ही चोरी आहे. आणि तिसरी चोरी, आशीर्वादांची चोरी. आता खरा भाग आहे. परत मलाकी 3 आणि 9 मध्ये जो लिहिलेला आहे, तुम्ही शापाने शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे. चोरलेली वस्तू सुख देत नाही. चोरलेले पैसे सुख देत नाही. चोरलेल्या गोष्टी आशीर्वाद आणत नाही, शाप आणतात. तसंच दशमांश न दिल्याने, दशमांश रोखल्याने राष्ट्र, लोक शापित होतात. राष्ट्र आणि लोक शापित होतात. अनेक प्रकारे आमच्या उत्पन्नाला कीटक लागतात, कीड लागते आणि आमच्या पिशव्यांना छिद्र पडतात. देव करतो. देव कोणी केली ही चूक? पवित्र शास्त्रामध्ये आम्ही बघतो. पहिली चूक जर कोणी केली, यहोशुआचा 7वा अध्याय आणि त्याची पहिलं वचन, यहोशुआ 7 आणि 1 मध्ये लिहिलं आहे, इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत विश्वासघात केला. यहूदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह याने समर्पित वस्तूपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. 11 आणि 12 वचनात, इस्रायलाने पाप केले आहे, मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे. समर्पित वस्तूपैकी काही त्यांनी घेतले आहेत,
एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडी केली आहे आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत. म्हणून इस्रायल लोकांना आपल्या शत्रूपुढे टिकाव धरवत नाही, ते आपल्या शत्रूला पाठ दाखवतात, कारण ते शापित झाले आहे. तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू नष्ट केल्याशिवाय येथून पुढे मी तुमच्या बरोबर राहणार नाही. आखानाने समर्पित वस्तू मधल्या काही वस्तू चोरल्या दाखवल्या. त्या बिचाऱ्यांना माहिती नाही व दुसऱ्यांना, ह्यांनी चोरी केली. देवाच्या समर्पित वस्तू ज्या वेगळ्या ठेवायच्या होत्या आपल्या तंबूत पुरून ठेवल्या आणि मोठ्या कॉन्फिडन्सने लढाईला गेले आय या शहरामध्ये आणि त्यांना इतका मार दिला. जवळपास 36 लोक यांचे मेले, विनाकारण मेले. आणि ते परमेश्वराला म्हणतात, परमेश्वर कसं काय तू असं होऊ दिलं? एवढं लहानशे लोकांना आम्हाला जिंकता आलं नाही, त्यांनी आम्हाला उलट आमचा पराभव केला, असं काय झालं? तेव्हा परमेश्वर असं म्हणतो, काय नाव घेऊन सांगतो होतो तो, म्हणतो इस्रायल वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह. बिन म्हणजे मुलगा नाही का, याचा मुलगा, त्याचा मुलगा. याला म्हणतात देवाची चोरी. परिणाम संपूर्ण इस्रायलाचे सैन्य आय या ठिकाणी पराभूत झाले. आखानाच्या एका चोरीमुळे इस्रायलाची युद्ध करण्याची शक्ती संपली. आणि जेव्हा हा बाहेर समोर आला, याला दगड मार करून सर्वांना यांना मारून टाकण्यात आलं. एक गोष्ट आहे याच्यातून आम्हाला शिकायला मिळते, देवाचे देवाला न देणे म्हणजे हार आहे, नाश आहे, परिणामी मृत्यू आहे. लिहिलं आहे, इस्रायल सैन्यांची हार झाली, इस्रायल लोकांची हार झाली, इस्रायलाची लढण्याची शक्ती संपली. आज पुष्कळांची लढण्याची शक्ती संपलेली आहे आमच्या समाजामध्ये. ते शत्रू बरोबर 2 हात करू शकत नाही. शत्रू रोज आम्हाला मारतो, आमच्यामध्ये बळ नाही राहिलं, आमच्या सामर्थ्याने राहिलं आणि देवानेच हे करू दिलं. आज पुष्कळ आमच्या समाजामध्ये हरलेलं जीवन जगत आहे, मेलेलं जीवन जगत आहे. एखाद्या वेळेस दशमांश न देणं हे तर नाही ना कारण. शोधूया आमची हार होण्याचं कारण. जे देवाने आम्हाला दिलं ते आम्ही देवाला न देण्यामुळे तर आमची हार होत नाही ना. खूप गंभीर प्रश्न आहे. आम्ही शैतानाबरोबर लढू शकत नाही. उलट शैतानाने आमच्या कुटुंबांमध्ये असे झेरी सांडलेले ख्रिस्ती कुटुंब की देवाकडे प्रार्थना करून थकले, कारण देवानेच तसा विरोध केला आहे. आणि म्हणून आता ज्या शैतानासोबतच हात मिळवणी केलेली आहे. दोरे धागे गंडे भगत यांना बोलून आता नीट करण्याची वेळ, शकून पाहण्याची वेळ शौलासारखी. जेव्हा शौलाला देवानी सोडलं, अशी गोष्ट, अशी परिस्थिती ख्रिस्ती लोकांच्या कुटुंबामध्ये आहे. लाज वाटली पाहिजे. देवाला तर द्यायचं नाही, वरून देवाला अजून चिडीस आणायचं, देवाचा राग अजून पेटवायचा, धगधगा करायचा. आमची हार, सैतानाबरोबर आमचं लढू न शकणं, आमच्या कुटुंबाची हार. आमचे तरुण आज दुबळे पत्रे आध्यात्मिक रीतीने युद्ध करायचं जर सांगितलं तर शक्ती नाही लोकांमध्ये. मी आज आराधनेत बोलता बोललो, सैतान आम्हाला सर्व करू देईल. बायबल वाचू देईल, प्रार्थना करू देईल, संदेश ऐकू देईल, गीत गाऊ देईल,
एक गोष्ट करू देणार नाही, त्यांच्या देवाची आराधना. जिथे लढणं आहे, देवाचा सन्मान देणे, त्याला उंच करणे, ते त्याला चालणार नाही. आणि आमची जर ह्या परिस्थितीत हार होत असेल, कुठेतरी मी माझ्या उत्पन्नाचा सर्व जो 10वा भाग आहे सर्व उत्पन्नाचा, तो कुठेतरी थांबवलेला तर नाही. पुष्कळांना असं वाटतं देवाला दिल्याने माझ्याकडे तर राहणार नाही, जेमतेम मीच सेटिंग करून जगत हो. बजाज फायनान्स भर, ह्याचं तेवढं त्याला दे, ह्याचं व्याज तिकडे दे, ह्याच्या शेजाऱ्याकडून आलेले उधार पैसे त्याला दे, हा देतो, पगार झाला देतो. मी जेमतेम जुळून माझी फॅमिली चालवत आहे. जसं तसं मी माझे कुटुंब व्यवस्था नेत आहे पुढे, आणि पुढे देवाला अजून द्यायचं. हेच चूक, हेच चूक आहे. चूक नाही म्हणता येणार याला, याला घोड चूक म्हणता येईल. आणि म्हणून आज जर आमची हार होत आहे, त्याला कारण कुठेतरी आम्ही देवाला त्याला आम्ही विसरलो. 1-2 लोक दशमांश न दिल्यामुळे पूर्ण मंडळीत आध्यात्मिक युद्धाची स्थिती निर्माण झालेली आहे. एका खानाच्या परिवारामुळे पूर्ण इस्रायल लोकांना हार पत्करावी लागली, एकामुळे. किती मोठी आणि गांभीर्यपूर्ण गोष्ट आहे. ख्रिस्ती म्हणून जेव्हा आम्ही समाजामध्ये राहतो, या चर्चचे विशिष्ट चर्चचे मेंबर म्हणून आम्ही राहतो, आम्ही म्हणतो आम्ही ख्रिस्ती आहोत, ह्या मंडळीत आमचं कुटुंब आहे, आमचे आजोबा होते, आमचे बाप होते, ना आता आम्ही आहोत. आणि त्याच मंडळीमध्ये आम्ही देवाचं देणं देत नाही, याचा अर्थ त्याचा परिणाम कुठेतरी आध्यात्मिक युद्धामध्ये सर्वांना भोगावा लागतो. याचा परिणाम उपदेशामध्ये फळ मिळत नाही. इथून ओरडणारा किती ओरडो, फळ नाही. प्रार्थनेचे उत्तर नाही. आर्थिक बंधन तुटत नाही, ते मजबूतच राहतात. खूप डॅमेज करतो बरं ही गोष्ट. दशमांश न देणं म्हणजे प्रचारामध्ये उपदेशामध्ये फळ मिळत नाही. लोक नुसतं ऐकतात आणि घरी जातात आणि विसरून जातात, आणि आता नवीन काय ऐकायला मिळेल या शोधामध्ये परत येतात. पण आपली जीवन परिवर्तित करण्याचा प्रयत्न त्या वचनानुसार कोणी करत नाही, किंबहुना उलट फाल्टच काढतात. दुसरं, आम्ही किती प्रार्थना करतो, उत्तर मिळत नाही, कारण आम्ही देवाच्या फॉर्म्युल्यानुसार जात नाही. उत्तर मिळणार कसे? आणि तिसरं म्हणजे आर्थिक बंधन, पैशाची बंधन सुटत नाही. मंडळीत अनेकदा लोक विचारतात, आम्ही प्रार्थना करतो तरी हल्ले का होतात, चोऱ्या काय होतात, हे असं काय होतं, आमच्यासोबत असं काय घडतं? उत्तर एक, कदाचित आम्ही देवाची चोरी तर केली नाही ना. आखानापासून आम्हाला धडा आहे. आमचे लपलेले पाप आमच्या बरोबर इतरांनाही पराभूत करू शकतात. आमचं लपलेलं पाप, देवाला देण्याचं पाप, देवासोबत केलेली चोरी, देवाला न देण्याचं पाप तर सोडा हो, लोकांनी देवाच्या पैशात हात घातलेले या चोऱ्या केल्या. तो हात तिथेच पांढरा होऊन जायला पाहिजे होता, पण तो येशू आहे ना म्हणून उधार नाही. देणं तर नाही स्वतःच, पण जे देवाचं आहे त्याच्यात बी हात टाकणं. फक्त पैशाने वस्तू बोलत आहे. आज कितीतरी ख्रिस्ती लोकांच्या परिवारामध्ये चर्चा वस्तू पडलेल्या असतील. सावध राहा. 5, 50 आणि 500 रुपयाची वस्तू चर्चेस जी समर्पित केलेली असेल, ती तुटकी खुर्ची का असे ना, एखादी सळी का असे ना, जिला काही मोल नसेल, पण ती आमचं सर्वस्व उधळून देईल. आम्ही आगीशी खेळत आहे अशा काही गोष्टी असेल, देवाचं तर देवाला द्यायचं नाही, उलट जे देवाचं आहे ते पण घ्यायचं स्वतःच्या लाभासाठी. एखादी तुटकी एखादी वस्तू आम्ही चर्च मधून घेऊन जातो आणि आम्ही त्या वापरतो, आणि वापरत असताना एखाद्या वेळेस त्याचं नुकसान झालं, त्याची परतफेड आणि भरपाई आम्ही केली पाहिजे. फार डेंजर आहे, आणि ते रिटर्न आणल्या पाहिजे.
आम्हाला वाटतं चर्च आहे, आम्ही वापरू, आमच्याच मंडळीचं आहे, आम्ही हे करा, पण त्याची काळजी घ्या. त्या रिटर्न आणा, घरी ठेवू नका. काही काही चर्चेस मध्ये मी असं पाहिलेलं आहे, लोकांनी प्रेत्याच्या बहाण्याने, लग्नाच्या एंगेजमेंटच्या बहाण्याने खुर्च्या घेऊन गेले. नाव सांगत नाही, मी डोळ्यांनी पाहिलेले, मी उदाहरण देत नाही. घरी गेल्यानंतर काही खुर्च्या घरी ठेवून रिटर्न केल्या बाकीच्या, आणि त्यांना शुद्ध दुसरा कलर मारून घरात ठेवल्या, ओळखू याव्याने म्हणून. अरे काय करता ते खुर्चीला कलर मारून? देव दुसरा कलर मारून दिला, भिकेला लागले, धुळून गेले परिवाराचे परिवार. काय भावात पडले? ती किती भंगार झालेली वस्तू असेल. आगीशी खेळता कामाने. ज्यांना ही गोष्ट समजतं ना खरंच फायदा आणि नुकसान, त्यांनी देवाच्या गोष्टीमध्ये पडून. शाप म्हणजे एक देव म्हणतो म्हणून तुम्ही शापित आहात. शाप म्हणजे एखाद्याला देवाने उचलून नदीत फेकण्यासारखं नाही. शाप म्हणजे देवाच्या संरक्षणाचा आशीर्वादाचा हात त्याने मागे घेणं. जेव्हा देव त्याचा संरक्षणाचा हात आणि आशीर्वादाचा हात मागे घेतो, आपापच दुष्ट शक्ती प्रभावित होतात. आम्ही का वाचलेले आहोत? इतके सैतान रोज आमच्या पावलावर पाश मांडतो. आम्हाला नष्ट करण्यासाठी आम्ही का अजून आहोत? कारण त्याचा संरक्षणाचा आणि आशीर्वादाचा हात आमच्या, त्यामुळे हिंमत नाही कोणाची आमच्या केसाला धक्का पोहोचवण्याची. कारण तो आपल्या देवदूतांना आज्ञा करतो. स्तोत्र 91 मध्ये लिहिलं आहे, आमच्या सुरक्षिततेची हमी आणि जबाबदारी तो घेतो. आणि जेव्हा आम्ही चोरी करतो, तो आपला हात काढून घेतो. हग्गयाचं पुस्तक, याचा पहिला अध्याय आणि त्याचं 6वं वचन. हग्गय 1 आणि 6 मध्ये लिहिलं आहे, तुम्ही पुष्कळ पेरणी करतात पण हाती थोडे लागते. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुम्हाला तुमची ताण भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. इस्रायल लोक मंदिराकडे दुर्लक्ष करत होते, म्हणजे मंदिरात दशमांश येत नव्हता. परिणाम त्यांची आर्थिक व्यवस्था पिशवी छिद्र पडल्यासारखी झाली. ते मेहनत करतात पण पैसा कुठे निघून जातो समजत नाही. आज अनेक ख्रिस्ती कुटुंबांमध्ये आम्ही कितीही कमवतो पण उत्पन्न माझ्याकडे थांबत नाही. कर्जबाजारी आहेत, आजारी आहेत, अपघातात कुठे ना कुठे पैसा त्या भोग पडलेल्या छिद्र पडलेल्या पिशवी प्रमाणे निघून जातो. थांबत नाही, पैसा थांबत नाही. अशी तर नाही ना परिस्थिती आमच्यातील कोणाची? मलाकी 3 आणि 11 मध्ये लिहिलं आहे. परत आपल्या मूळ वचनाकडे येऊ. 3 आणि 11 लिहिले, फार महत्वाचं वचन आहे. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील द्राक्ष लतांचे फळ अकाळी गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हे वचन किती लोकांना समजतं आणि समजेल मला माहिती नाही. देव म्हणतो तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून जे ते पीक खातात त्यांना मी धमकावतो. म्हणजे कीटक. हे कीटक केवळ शेतातले कीटक नव्हे, पीक खाणारे कीटक नव्हे, तर हे कीटक आर्थिक विध्वंसाचं प्रतीक देखील आहे.
चोर, अग्नी, पाणी, दरवाढ, नोकरी जाणं, व्यवसाय बुडणं, नोकऱ्या गमावणं, हे सर्व कीटक आहेत. जो दशमांश देत नाही त्याच्या आयुष्यात देव कीटकांना धमकावत नाही. कीटक तर असतात, पण त्या कीटकांना देव धमकावतो. खबरदार, हे काय खाल्लं तू. तो देवाच्या आज्ञा पाळतो, दशमांश देतो, देवाचं ते देवाला देतो. हे खाणारे कीटक सर्वीकडे आहे. आर्थिक आणि जे काही लाभ आहे ते खाण्यासाठी टपलेले कीटक सर्वत्र आहे. परंतु जो देवाच्या आज्ञेप्रमाणे जगतो, देवाचं देणं देवाला देतो, त्या कीटकांना देव आज्ञा देतो. त्यांना आज्ञा नाही असलेले त्यांना तो धमकावतो. खबरदार, त्याच्या जवळपास पण फिरला तर. त्याच्या उलट जो देत नाही त्या किड्यांना रान मोकळं आहे. ते कोणाच्या बापाला घाबरत नाही देवाशिवाय, आणि देव धमकत नाही. त्यांना तर रान मोकळं आहे, आमचं आहे ते खाण्यासाठी. पण जो दशमांश देतो त्याला देव स्पष्टपणे सांगितलेला आहे 11व्या वर्षात, तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होणे म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन. कोणात ताकद नाही, आमचा 1 रुपया पण खाऊन जाईल चुकीने. ह्याची गॅरंटी आहे, ह्याची शाश्वती आहे. माझा देव ते सांभाळेल. मला आजारी पडू देणार नाही. माझा पैसा ज्या मार्गाने जातो तो थांबवून देईल. अपघात, मृत्यू चारी बाजूने, हा पैसा जो येतो एका बाजूने जातो 4 बाजूने, देव धमकावेल. खबरदार. म्हणजे देवाच्या लोकांच्या पिकाचे आणि उत्पन्नाचे नुकसान करणारा नाशकारी जो घटक आहे, देव त्याला थांबविण्याचे वचन देतो. तो म्हणतो, तुम्हासाठी, तुमच्या हितासाठी मी त्याला थांबवीन. हा देवाच्या काळजीचा आणि संरक्षणाचा भाग आहे. देव आपल्या लोकांच्या उत्पन्नाचा नाश करणाऱ्या गोष्टींना आवर घालून त्यांच्या भूमीला फलदायितेचे संरक्षण करेल. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे देव म्हणतो, तुम्ही माझ्याविषयी विश्वासू राहा. तुमच्या उत्पन्नाचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी त्याला थांबवेन, मी त्याला धमकावेन. कोणत्या कीटकांची ताकद आणि अवकाश नाही. माझं काय खाऊन घेतील आणि माझं काय नुकसान करून टाकतील. आज मंडळांमध्ये शापाची लक्षणं आहे. ख्रिस्ती लोकांच्या परिवारामध्ये आहे. बरेच ख्रिस्ती लोक कर्जात बुडालेले आहेत. मला माहिती नाही कोणाचा इतिहास इथे, पण आपण प्रामाणिक रीतीने विचार केला, ही परिस्थिती जर इथे बसलेल्या आणि जे ऐकत आहे माझं आपल्या कुटुंबात असेल तर आपल्यासाठी आहे. आपल्यावर काही कर्ज असेल, आपल्या कुटुंबात कर्जात बुडालेलं असेल, महिन्याचं उत्पन्न 15 दिवसातच संपत असेल, आणि नंतर कोणाकडे तरी मला उसने पासने मागायची वेळ येत असेल, मागचंच फिटलं नाही नवीन घ्यायची वेळ येत असेल, व्यवसाय आहे पण त्या व्यवसायात नफा नसेल, शेती आहे पण शेतीचं उत्पन्न मिळत नसेल, तर हा देवाचा संदेश आम्हासाठी आहे. मी पाहिलं या मंडळीत, मी ऐकायचो, आपली मंडळी बहुतांश शेतीप्रधान लोकांची आहेत. मी पाहायचो, म्हणजे जेव्हा खूप पूर्वी यायचो, धान्याची रास लागलेली असायची, पोत्यांचे पोते. कारण सगळ्यांना शेती, त्या डोंगरापर्यंत शेती असं मी ऐकलं. माहिती नाही मला नक्की कोणत्या परिवारात किती शेती मला माहिती नाही, पण आहे. आम्हाला तर एक तुकडा बी, एक फूट बी मिळाला नाही, कोणी दिला नाही. पण आपण इतके आशीर्वादित लोक आहात.
धानोरा, ईसाईनगर आणि आपली मंडळी, आपल्याला कोणी देवाच्या दासांनी आपली उपजीविका चालावी, आपले कुटुंब चालावे, आपली लेकरं, त्यांची लेकरं उत्पन्न घ्यावे, कष्ट करावे शेतीमध्ये, आणि ते उत्पन्न देवाच्या मंदिरात आणावे, देवाच्या आशीर्वादांचा लाभ घ्यावा, यासाठी ह्या गोष्टी आपल्याला मिळाल्या होत्या. मी जर चूक नसेल, काय झालं, आज परिस्थिती अशी आहे, मी ऐकतो लोकांनी आपली शेती 5-5, 10-10 वर्ष भाडे तत्वावर कोणाला सावकाराला कोणाला देऊन टाकली काही पैशांसाठी, आणि ते पैसे भेटत नाही, ते वर्ष पूर्ण होत नाही तवरच दुसरे अजून लोन आम्ही करतो. म्हणजे शेतीच दुसरा करतो तर त्याचं उत्पन्न आणि त्याचा 10वा भाग येईल कुठून, मंदिरात येईल कुठून? आणि तो आला नाही, आणि तो येत नाही. देवाची लोक मेहनत करू इच्छित नाही, आणि त्यामुळे आम्हाला तर सोपं पाहिजे. ज्या उद्देशाने आम्हाला या गोष्टी मिळाल्या तो उद्देश विसरले आहेत. आम्ही सोपं बघतो. आज उत्पन्न नाही आमच्याकडे. मला माहिती नाही किती लोक स्वतः शेती करतात, किती करत नाही, मला काय माहिती नाही, मी काय विचारत नाही. पण मी जी स्थिती पूर्वी पाहिली ती आज मला दिसत नाही. पण देवाच्या मंदिर ज्यांनी त्या काळी दिलेली आहे प्रार्थनापूर्वक, तो उद्देश आज पूर्ण होताना दिसत नाही. हेच तर कारण नाही, हेच तर कारण नाही. आम्ही गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आमचं उत्पन्न कीटक खात तर नाही, आमच्या पिशव्यांना छिद्रे पडले तर नाही, आम्ही कर्जातून बाहेर येऊ शकत नाही. एक संपत नाही तर दुसरा मोठा पहाड, लहान खड्डा बुडवायला अजून दुसरा मोठा खड्डा पडा. हे चालू आहे. हे बंधन आहेत. माहिती का? देवाचा संरक्षणाचा आणि आशीर्वादाचा हात आता नाही. का घडलंय? एवढे आम्ही अज्ञानी नाहीत, दूध खोळे नाहीत. देवाचं वचन स्पष्ट सांगता तुम्ही चोरी केली, माझा 10वा भाग तुम्ही दिला नाही आणि देत नाही. काहीतरी येताना आम्ही काहीतरी पाकिट टाकून मोकळे होतो. सर्वस्वाचा, सर्व उत्पन्नाचा, फक्त शेतीचाच नाही, जे काही आम्ही वाड्यात टाकलेलं आहे, जे काही शेतात टाकलेलं आहे, जे काही आमच्याकडे आलेलं आहे, आमचं स्वतःचं झाड असेल, काही असेल, त्याचं प्रथम फळ, प्रथम फार महत्वाचं आहे. काहीतरी बोलल मी. पहिला लेकरू, पहिला मुलगा देवाचा. म्हणून इस्रायलावर पिढा पाठवली 10वी. पहिले फर्स्ट बॉर्न सगळे मारून टाकले देवानी, दुश्मनांचे, शत्रूंचे. का? विचार करूया. प्रथम देवाचं. आम्ही विचार करूया. आज आमच्या कुटुंबामध्ये अशी अवस्था असेल आणि आम्हाला वाटत असेल आता ही परिस्थिती बास झाली, ही बदलायला हवी. अरे काय नोकऱ्या शोधतात? आम्ही स्वतः आमची जमीन खेळली पाहिजे, मेहनत केली पाहिजे. आम्हालाच उत्पन्न मिळत नाही आणि जे ती करत आहे त्यांना उत्पन्न कसं मिळतं? मग प्रश्न आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्या मलाकी 3:10-12 मध्ये तेच दिलं आहे.
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावं म्हणून सगळा दशमांश तुम्ही मंदिरात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. एवढा आशीर्वाद तुमच्या करिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रचिती घ्या. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होणे म्हणून मी ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन. तेव्हा धमकावीन, तेव्हा त्या कीटकांना थांबवीन जेव्हा तुम्ही सगळा दशमांश मंदिराच्या भांडारात आणाल, तेव्हा आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. एवढा आशीर्वाद. अतिशयोक्ती नाही इथे लिहिला आहे. लोकांना वाटेल अतिशयोक्ती लिहिलेला आहे. जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद. याविषयी माझी प्रचिती पहा. चॅलेंज आहे, आव्हान आहे. आम्ही भीतो, थोडीशी संकट आली, समस्या आली, आम्ही भीतो, आम्ही तडजोड करतो. आणि म्हणून आम्हाला अधिक भय घालवण्यात येतो. स्वर्गाची खिडकी, स्वर्गाचे आकाश कपाटे 3 प्रकारे आहे. भौतिक आशीर्वाद, उत्पन्नाची वाढ, व्यवसायात फायदा, नोकरीत बढती, कर्जातून मुक्ती. आणि नीतिसूत्र 3रा अध्याय आणि 10व्या वचनात लिहिलं आहे. नीती 3 आणि 10 लिहिलं आहे, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्ष रसाने भरून वाहतील. तुझी कोठारे भरून वाहतील. जागा नाही ठेवायला. हे असतात देवाने दिलेले आशीर्वाद ओळखायची मोठी मेजरमेंट आहे. देव कधी 10 मागितले म्हणून 10च देत नाही. ठीक आहे, आपण आपल्या लायकीने मागतो, देवा मला 10 दे, पण देव त्याच्या स्टँडर्डने देतो, कारण तो देव आहे. आणि म्हणून आम्ही जे काही मागतो ते तर बाजूलाच, पण ओसंडून आणि भरून ओतप्रोत वाहणारे देव देतो, की लोकांना समजेल देवाने दिलेले आहे. देवाचं माप असं ml आणि सेंटीमीटर आणि मिलीमीटर मध्ये नाही, ओसंडून वाहणारे आशीर्वाद. या भौतिक आशीर्वाद. दुसरे आध्यात्मिक आशीर्वाद. प्रार्थनेची उत्तर, पवित्र आत्म्याने भरणं, आध्यात्मिक समज येणं, शांती आणि आनंद मिळणं. बघा, ही गोष्ट हलक्यात घेण्यासारखी नाही. आध्यात्मिक आशीर्वादांची, आध्यात्मिक आशीर्वादांमध्ये प्रार्थनेचे उत्तर आता आम्हाला माहिती आहे, पण पवित्र आत्म्याने भरणं आणि आध्यात्मिक समज ही सर्वात मोठी गोष्ट माझ्या दृष्टीने मी समजतो. कारण देवाचं वचन जेव्हा येतं त्याची समज मिळणं. पुष्कळ लोक ऐकतात पण समजत नाही, आणि ते तेव्हा समजतील जेव्हा ते देतील, जेव्हा ते चोरी थांबवतील, तेव्हा जे वचन आमच्याकडे येतं ती समजण्याची ग्रास्पिंग पॉवर, ती समजण्याची शक्ती तेव्हा मिळते. नाही तर लाख उपदेश आहे का डोक्यावरून जातील, मधून जावणार नाही. येशू पण या जगामध्ये असताना दाखल्यांनी बोलायचा, आणि शिष्य म्हणे, प्रभूजी तुम्ही दाखल्यांनी कशाला बोलतात हो, सरळ सरळ बोला. येशू म्हणतो, सर्वांना समजू नये देवाच्या राज्याच्या गोष्टी, म्हणून मी दाखल्याने बोलतो. आणि मग एकांतात जाऊन शिष्य त्या दाखल्याचा अर्थ त्याला विचारायचे, तेव्हा येशू त्या दाखल्याचा अर्थ सांगत होता, सर्वांसाठी नाही. आणि आध्यात्मिक आशीर्वादांमध्ये आत्मिक समज सर्वात मोठा आशीर्वाद आहे. प्रार्थनेची उत्तर वगैरे ठीक आहे, आपण पाहतो, लवकर घुसतच नाही डोक्यात, किंवा एवढं सगळं शिकवलं, सगळं ऐकलं, सगळं माहिती असून पण मग तो मनुष्य करतच नाही. याला म्हणतात आध्यात्मिक बिल्डअपपणा. सर्व माहिती आहे पण करत काय नाही. पण जेव्हा आम्ही देतो तेव्हा मला आध्यात्मिक समज देतो. इयोबाप्रमाणे
योबाला त्याची बायको म्हटली, त्याचे मित्र म्हटले, अरे काय देव देव करत आहे, बस झालं ना, हो त्याचं नव्हतं होऊन गेलं ना, आता काय बाकी तुझ्याकडे. पण त्याला आध्यात्मिक समज होती. आमच्यातले कोणी असते, मी असतो तर म्हटलं बस झालं देवा, आता खूप झालं तुझं. त्याला आध्यात्मिक समज होते. तो म्हणतो देवाने दिलं ना, देवाने घेतलं, धन्य त्याचं पवित्र नाव. घेतल्यावर तो देवाला धन्यवाद देते. हो, घेतल्यावर सगळं नष्ट झाल्यावर, अरे इथपर्यंत त्याचे लेकरं मारून गेले तरी देवाला धन्यवाद देत आहे. आध्यात्मिक समज, आमची समज, आमची दृष्टी आहे इथपर्यंत आहे, खाली आमची वर नाही. यानंतरचं जीवन, हे जीवन 60, 70, 80, 90 वर्ष एवढंच आहे. यानंतरचं जीवन अनंत 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 कालिक आहे आणि ते सर्वात जास्त आहे. आम्ही त्याचा विचार करत नाही, या थोड्याफार वर्षांचा विचार करतो. आणि तो विचार करायला आध्यात्मिक समज हवी आहे. जेव्हा आम्ही देतो, देवा आम्हाला आध्यात्मिक समज देतो आणि स्वर्गाच्या खिडक्या उघडून पाऊस पडतो, तसं देवाचे आशीर्वाद आमच्यावर पडतात. वार्षिक आशीर्वाद मिळतात. दशमान देणारा केवळ स्वतःसाठी नाही, तर आपल्या मुलांसाठी, नातवंडांसाठी आशीर्वाद गोळा करत आहे. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट आहे. आपल्या नंतर आपल्या लेकरांना देव सुरक्षित ठेवील. निर्गम 20 आणि 6 मध्ये तो म्हणतो, जे माझ्यावर प्रेम करतात, माझ्या आज्ञा पाळतात, त्यांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीन. इन्व्हेस्टमेंट आहे. हो, आमच्यावर दया काय आहे? आमच्या त्या मागच्या पूर्वजांनी ना देवाला दिलं, म्हणून आम्ही ते खुर्चीत बसलेलो आज. आमचे बाप, त्यांचे बाप, त्यांचे बाप, त्यांना हे वचन समजलं, त्यांनी देवाला दिलं. जे काय असेल बिचाऱ्यांकडे थोडंफार असेल, त्यांनी ते देवाला दिलं आणि त्यांची पिढी, त्यांचे वंशज, म्हणून आम्ही टिकून आहे. पण आमच्या नंतरच्यांचं काय? जर आम्ही देत नसेल, देवाची चोरी करत असेल. आम्ही आमच्या लेकरांवर प्रेम करतो. इन्व्हेस्ट करा. एक इन्शुरन्स पॉलिसी अशी म्हणते, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. आणि ते लोक जगण्यापेक्षा मेल्यानंतरचे फायदे खूप जास्त सांग. मलाही घडी घडी फोन येतात, पण मेल्यानंतर तर मला माहिती नाही, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. पण मला माहिती आहे एक पॉलिसी आहे आमच्याकडे, जी जिंदगी के बाद भी हजारो पिढी सुरक्षा आणि आशीर्वादाची गॅरंटी माझा देव घेतो. कोणी इन्शुरन्स घेऊ शकत नाही. ख्रिस्ती लोकांना आमचा इन्शुरन्स, आमच्या पॉलिस्या, मी म्हणत नाही ते काढू नका, ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे, पण देवाच्या वचनाच्या आधारावर आमचे इन्शुरन्स काय आहे, आमची सुरक्षा काय आहे, माझ्या नंतर माझ्या लेकरांचं भवितव्य काय आहे. तर आज जे मी पेरत आहे, आज जे मी देवाला देत आहे, देव ते आठवतो. हजारो पिढ्यांवर दया करणारा माझा देव आहे. म्हणजे आज जर मी देत नसल, मी माझ्या लेकरांच्या भविष्याचे नुकसान करेल, त्यांचे खेळ करेल. दोन इतिहास लोक कसे होते बघा. काही लोक देणारे, मला फार हे वचन आवडतं. दोन इतिहास काढूया आपण, सर्व मिळून काढूया. दोन इतिहास 31वा अध्याय अंडरलाईन करूया जर शक्य असेल तर. दोन इतिहास 31 आणि 5 मध्ये लिहिलं आहे. दोन इतिहास 31 आणि 5 मध्ये लिहिलं आहे. ही आज्ञा कानी पडताच इस्रायल लोक धान्य, द्राक्षरस, तेल, मध आदी करून भूमीचा प्रथम उपज आणि सगळ्या उत्पन्नाचा दशमांश सढळ हाताने देऊ लागले. आणि 10वं वचन, तेव्हा सादोक घराण्यातील अजर्या मुख्य याजक यास म्हणाला, लोक परमेश्वराच्या मंदिरात अर्पणे आणू लागले तेव्हापासून आम्हास पोटभर खावयास मिळून पुष्कळ शिल्लकही राहते. कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे कल्याण केले आहे. जे शिल्लक राहिले आहे त्यांची मोठी रास आहे. हिजकिया राजाने
देशातील सर्व घाण दूर केली, मूर्त्या दूर केल्या, उच्चस्थाने तोडली आणि देवाच्या नियमाप्रमाणे त्याने नियम दिला, स्वतः दिला. त्यांनी राजवाड्यातून देवाचा हिस्सा देवाला दिला आणि लोकांना आज्ञा केली, देवाचं ते देवाला द्या, नियमशास्त्र आम्हाला सांगतं. आणि देवाने आणि मंडळीने लोकांनी लगेच ऍक्शन घेतली. असं लिहिलं आहे 5व्या वचनात, ही आज्ञा कानी पडताच, राजाची आज्ञा कानी पडताच इस्रायल लोक 4-5 गोष्टी आहे. एक, धान्य, द्राक्षरस, तेल, मध, भूमीचा प्रथम उपज आणि सगळ्या उत्पन्नाचा दशमांश सगळ्या हाताने देऊ लागले. 6-7 गोष्टी त्या काळामध्ये, ह्याच गोष्टी त्यांच्याकडे होत्या बिचाऱ्यांकडे आणि त्या मुबलक होत्या, महत्वाच्या होत्या. आज नाही त्या. पण जे काही त्यांच्याकडे आहे, उत्पन्नाचे सगळे जे स्रोत आहे, राजाने सांगितल्या सगळ्या लोकांनी, कोणी सांगितलं नाही असं की माझं असं आहे, माझं तसं आहे. आणि हीच गोष्ट नवीन करारामध्ये पहिल्या ख्रिस्ती मंडळी सोबत झाली. जे ख्रिस्ती म्हणणारे लोक होते, पहिली ख्रिस्ती मंडळी, करिंथराच्या पत्रामध्ये त्यांचं सर्व सामायिक होतं. ते सर्व देवाकडे आणत होते, सर्व दावाने, सर्व भाग. आणि म्हणूनच त्या अनन्या आणि सफिराने धोका केला नाही का, अर्धी बाजूला ठेवून सर्व आणत होते. आणि असं लिहिलं आहे, या लोकांनी एवढं आणलं बघा. पुढचे वचन वाचायला वेळ नाही, आपण घरी वाचा. 31वा अध्याय. त्यांनी काय काय आणलं. आणि ह्या लोकांनी इस्रायल व यहुद्यांच्या नगरात राहत, 6वं वचन वाचत आहे, त्यांनी बैल, शेड्या, मेंढ्या यांचा दशमांश आणि त्यांचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ समर्पिलेल्या पवित्र वस्तूंचा दशमांश आणून त्यांच्या राशी केल्या, भीक केले. शेरडे, मेंढरे, समर्पित पवित्र वस्तू, एवढं आणलं की त्यांचे राज झाले, ढीक झाले. आणि ते याजक म्हणतात, एवढं परमेश्वराच्या मंदिरी भरपूर झालं की मंदिराच्या खोल्या बांधण्याची आज्ञा करावी लागली. 11व्या वचनामध्ये राजाने आज्ञा दिल्या, तर मंदिराच्या खोल्या बांधा. आपले बांधते, मला वाटतं ह्याच्यासाठीच बांधत असेल, रास करावी म्हणून. आणि एवढं त्यांनी आणलं, अधिकारी त्यांच्यावर नेमले. आणि असं लिहिलं आहे, इतकं शिल्लक राहिलं की त्यांची अजून मोठी रास तिथे निर्माण झाली. 10व्या वचनात, हिजकियाने दशमांश पुनर्स्थापित केला. मंदिरामध्ये विपुलता आली. याजक, लेवी, गरजू सर्व तृप्त झाले. एवढा दशमांश आणला की साठवायला जागा नव्हती, खोल्या बांधाव्या लागल्या. आणि मलाकी 3 आणि 10च वचन इथे पूर्ण होतं की जागा पुरणार नाही एवढे आशीर्वाद. जागा पुरली नाही, समजून घ्या, देवाने आशीर्वाद दिले. आज जर आमच्या मंडळ्या नियमित दशमांश देऊ लागल्या ना, तर आर्थिक बंधनं तुटणार आहेत. प्रचारासाठी, गरजू लोकांसाठी, मिशनसाठी, सेवा कार्यासाठी पैसा मिळणार आहे. मंडळीत आनंद होणार आहे आणि त्या मंडळीचा समाजामध्ये, इतर लोकांमध्ये आदर देखील होणार आहे. काही गैरसमज आहे दशमांश देण्यासंदर्भात. काही लोक म्हणतात दशमांश फक्त शेतीचा आहे, पैशाचा नसावा. पण देवाच्या वचनात लेवी 27 मध्ये लिहिलं आहे, काही विकत घेत आहे, विकत द्यायचे आहे, त्याचाही भाग आम्ही द्यायचा, म्हणजे पैशाचा व्यवहार आहे. काय म्हणतात, हा जुन्या करारात आहे, नवीन करारात नाही. पण नवीन करारामध्ये मत्ते 23:23 मध्ये येशू सांगतो, तुम्ही पुदिना, शेपू, जिरे यांचा दशमांश देतात. म्हणजे नवीन करारात पण दशमांश सिस्टीम आहे. आणि आपण पुष्कळांना असं वाटतं दशमांश दिला की गरीब होऊ आम्ही. उलट दशमांश दिला तर देव आकाशाचे दार, आकाश कपाटे, खिडक्या उघडतो. पुष्कळांना वाटतं दशमांश दिला म्हणजे चमत्कार होईल. दशमांश दिला म्हणून चमत्कार होणार नाही. दशमांशी पालन करण्याची गोष्ट आहे. आणि यात देव आमची परीक्षा बघतो.
इथेच परीक्षा बघतो देण्यामध्ये. हे देतात किंवा नाही, देवाला गरज आहे म्हणून आम्ही देव वापरतो का? पैसे आम्ही देतो, देव वापरतो? देवाला गरज आहे का? पण देव आमची परीक्षा बघतो. हे पॅरामीटर्स लावलेले आहेत, हे नियम आहेत. तुम्ही द्या, बघता अरे एवढी अडचण आहे तरी आणि देवाचा हिस्सा पहिले काढलेला आहे. घरात आजार आहे, दवाखान्यात जायचंय वगैरे वगैरे, पण याने देवाला सन्मान दिला आहे. पण आम्ही उलट करतो, अरे आता पैसे नाही, मग हेच वापरावे आपण, नाही का, देवाचेच वापरावे. आम्ही वेगळा विचार करतो पुष्कळ. पण ते वापरणं म्हणजे इथे अधिक वाढवणं, लांब चालू द्या अजून बेस्ट, नाही का, असं देव म्हणतो. दशमांश कुठे द्यायचा? नीती 3:9 मध्ये की तुझ्या संपत्ती सर्व उत्पन्नाचा पहिला दशमांश. पहिला कसा आणि कुठे? तर प्रथम पहिला भाग, पहिला विचार. जर माझ्याकडे 100 रुपये आले तर माझा पहिला विचार जो मनात येईल तो कसला असावा? त्यातले 10 रुपये देवाचे आहे. प्रथम स्थानिक मंडळीत द्यावा. मला किती 10 प्रमाणे सर्व दशमांश भांडारात आणा. म्हणजे ज्या घरात अन्न आहे, जे भांडार, ज्या घरामध्ये तुम्ही आहात, ज्या मंडळीत तुम्ही आहात, त्या भांडारात आणा. ज्या भांडारात जिथून तुम्हाला आध्यात्मिक भोजन मिळतं त्या भांडारात आणा. ज्या ठिकाणी तुम्हाला रोवलेला आहे त्या ठिकाणी आणा. मी असं सांगत नाही की कोणा सेवकाला, कोणा मंडळीला देऊ नका, पण पहिले आपलं कुटुंब तर बघा. दशमांश तर इथेच द्यायचंय, त्यानंतर तुम्हाला वाटतं तिथे काही पाठवायचंय तो तुमचा प्रश्न. पण पहिले जिथे आम्ही आहोत ते आमचं कर्तव्य नसून आमची जबाबदारी आहे. देव, मी मागे एकदा म्हटलं, देव त्याच्या फॉर्म्युल्यानेच काम करतो, त्याच्या पद्धतीनेच काम करतो. आम्ही चुकून पद्धत बदलली आणि आम्हाला वाटतं नाही चांगलं आहे. नाही, चांगलं राहो, काही राहो, काय घेणं नाही. देव त्याच्या वचनानुसारच जाईल आणि त्याच्या वचनानुसार काम करेल. दशमांश स्थानिक मंडळीत द्यायला पाहिजे. दशमांश कधी द्यायला पाहिजे? कधी द्यायला पाहिजे? पगार झाल्यावर. कधी द्यावा दशमांश? हा एक नियम आहे अजून, नाही का. वाचूया पहिले करेंट 16वा अध्याय आणि दुसरं वचन. पहिले करेंट 16:2. मी नवीन करारातून वाचते बरं का. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपल्याला यश मिळाले असेल त्या मानाने आपल्याजवळ द्रव्य जमा करून ठेवावे, अशा हेतूने की मी येईल तेव्हा वर्गण्या होऊ नये. जमा करायचं तेव्हा ही सिस्टीम होती त्या मंडळीत. असे भव्य दिव्य चर्च नव्हते. जे काय आठवड्याभरात आम्हाला मिळतं त्याचा दशमांश आम्ही द्यायचा. 2 करिंथ 9 आणि 7 मधील आहे. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून नाही, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे म्हणजे काय? आनंदाने. आता या वचनावर खूप डिबेट्स होऊ शकतात, त्या भानगडीत मी पडत नाही. कोणी म्हणता मग 10वा भाग कशाला? आनंदाने काही बी टाका. आनंदाने टाकलेले 10 रुपये बी देव मान्य करायला ना हो, असं म्हणतात. मग दशमांश कशाला? समजा संतोष आणि आनंदाने देण्याचा विषय असेल. एखाद्या खोलीत आम्हाला नेलं, असे नोटाचे बंडल असे पूर्ण भरलेले आहे.
आणि आम्हाला सांगितलं आनंदाने, स्वखुशीने, संतोषाने घ्या, तुम्हाला किती पाहिजे. मग मी जाईल आणि 100 रुपयाची नोट तिथून घेईल आणि घरी जाईल, असं होईल? अरे ह्या खिशात, त्या खिशात, शर्टाच्या आत, पॅन्टीत, कुठे कुठे त्या नोटा भरून मी घेऊन जाईल, नाही का, बॅगा भरून. मग घेताना माझा संतोष वेगळा, घेताना माझा आनंद वेगळा, पण देताना नियम लावायचा, आनंदाने द्या, संतोषाने द्या. देताना मी बरोबर सांगतो, नाही ते दिलंय कसं द्या, आनंदाने द्या. जेवढं देता येईल तेवढं. देव सगळं तेव्हा नाही दिसत, घेताना मग बरोबर देवाकडे बघतो, नाही देवा तू हे दे, तू दे दे. घेताना बरोबर आनंद वाटतो, आता देवाच्या पाठच्या वेळेस बरोबर, पण जेव्हा मला द्यायची वेळ येते तेव्हा मी कंजूसी करतो, तेव्हा मी नियम लावतो. आणि खरं हे वचन दशमांश संदर्भात नव्हे, तर हे वचन उपकार स्तुती करण्यासंदर्भाचं आहे, उपकार स्तुतीचं दाना संदर्भात आहे. आणि म्हणून आम्ही कसं आणि केव्हा द्यावं, दशमांश मस्ट कंपल्सरी आहे, त्याचा तर विषय सोडला पाहिजे. बाकीचे मग उपकार स्तुती आहे, विशेष दान आहे, सेवकांना मदत, हा भाग वेगळा आहे. तो करा न करा तो त्याच्या ह्याच्यावर, विश्वासावर आणि परिस्थितीवर तो अवलंबून आहे, पण हा भाग बदलता येत नाही. दशमांश बदलता येत नाही. कोणी किती पण सांगितलं, मला त्यातून आज जे वचन आपल्याकडे आलंय, बरोबर 1 तास झाला, आपल्यालाही समज आहे. दशमांश देवाचा आहे, स्तोत्र 24:1. तो न देणं देवाची चोरी आहे, मलाकी 3:8. दशमांश न देणं म्हणजे शाप येणं, छिद्र पडलेल्या पिशवीप्रमाणे आमची हालत होणं आणि आध्यात्मिक बंधन येणं. दशमांश देणं म्हणजे आशीर्वाद मिळवणं आणि स्वर्गाच्या खिडक्या आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी उघडलं जाणं. आज मंडळीला आम्हाला प्रश्न आहे, आम्ही दशमांश चोरत तर नाही ना? आम्ही आपली मंडळी आर्थिक संकटामध्ये तर नाही ना? जर आपण दशमांश दिला तरच मंडळीची पण उन्नती होती. आपण चोरी करत तर नाही ना? आम्ही उत्पन्न मिळवतो, राबतो, कष्ट करतो, पण ते उत्पन्न मध्येच महिन्याच्या शेवटीपर्यंत पण जात नाही, ते मध्येच कुठेतरी संपून जातं, कुठेतरी निघून जातं. काय निर्णय घ्याल? अशीच परिस्थिती आम्ही चालू ठेवणार काय? शेवटलं एक वचन वाचूया, 2 कोरिंथ 9 आणि 8 मधील आहे. 2 कोरिंथ 9 आणि 8 मधील आहे, सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल व्हावे. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊन देण्यास देव समर्थ, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याकडे विपुल व्हावे. आजपासून आमच्या उत्पन्नाचा 10वा भाग जो माझा नाही, जो देवाचा आहे, तो देवाला द्या. आम्हाला 90% वापरायला दिले ना, 90% वापरायला दिले ना, मग त्या 10व्या भागाविषयी का लालूच ठेवावे? तो 10वा भाग आम्ही त्याला देण्याची गरज आहे. या आपण आपल्या जागेवर उभं राहू. अतिशय भयंकर आणि विचार करण्यासारखा विषय आज आपल्या पुढे आहे. जर मी हा कर्जामध्ये आहे,
माझं उत्पन्न माझ्याकडे टिकत नसेल, माझा आशीर्वाद माझ्याकडे राहत नसेल, माझ्या प्रार्थनेचे उत्तर मला मिळत नसेल, मला आध्यात्मिक समज मिळत नसेल, खूप गोष्टी आहे, मला आजारपणातून सुटका मिळत नसेल, असे आजार आहे जे मला चिटकून आहे, जे जात नाही, त्यामध्ये माझे पैसे, माझे सगळी मालमत्ता जात आहे, अशा काही गोष्टी आहे ज्या कर्जामध्ये मी सापडलेलो आहे, माझे शेत गहाण आहेत, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. एकच उत्तर आजपर्यंत जे देवाचं देणं राहिलेलं आहे, ते देवाला आम्ही देऊया. प्रभू, मी आज कबूल करतो.